वोटर लिस्टची ती मिळालेली आहे। ती प्रत जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत महाराष्ट्राचे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेली आहे। त्या यादीमध्ये कुठचाही बदल, त्याच्यामध्ये कशाचाही समावेश किंवा काही वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगालाच नाहीये, त्याच्यामुळे तो आम्हालाही नाहीये। ही पहिली बाब। दुसरी गोष्ट, आम्ही मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर आम्हाला 10,800च्या वरती हरकती आल्या होत्या। काही ठिकाणी इमारती किंवा वस्त्यांचा चुकीच्या प्रभागांमध्ये समावेश असल्याच्याही हरकती होत्या। तर त्या 10,800 हरकतींपैकी जवळजवळ 10,300 हरकती आम्ही निकाली काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणावरती गेले। त्या ठिकाणावरून त्यांनी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड सकट स्वतःचा फोटो त्यावेळेचा काढला, तो आमच्याकडे दिला। तो दिल्यानंतरच त्या सुधारणा केलेल्या आहेत। त्याच्यामुळे एखादी सुधारणा आम्ही का केली जर असं कोणी विचारलं तर त्याचे सर्व संबंधित पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत। दुबार नोंदणीचं आपण काय करतो ते सांगा तुम्ही सांगा। एक मिनिट, जस्ट टू ऍड, या संदर्भात दुबार मतदार जे आहेत त्याच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडून एक्सरसाइज करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जे दुबार आढळले 1,68,000 त्याच्यापैकी 48,000 अनेक्षर 1 आमच्याकडे भरून आलेले आहेत। अनेक्षर 1 म्हणजे आपलं जर नाव 2 किंवा 3 ठिकाणी असेल तर त्यांच्याकडून आपण पर्याय घेतला होता की ते प्रत्यक्ष मतदान कुठल्या ठिकाणी करणार आहेत। तर त्या ठिकाणी देखील आपण मार्क कॉपी जी म्हणतो आज उद्यामध्ये तयार होते आरोनकडे, जी आपण केंद्रावर यूज करणार आणि उमेदवारांना देखील त्याची प्रत दिली जाते। तर त्याच्यामध्ये हे जे शिक्के मारलेले आहेत व्यवस्थितपणे, काही डिस्टर्बन्स आहे, शिक्के मारलेले आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी लिहून दिले की मी इथे मतदान करणार नाही दुसरीकडे करणार, सो आमच्या पीआरओला देखील कळेल की ह्यांचा अनेक्षर ए भरून आलेला आहे, ती प्रत देखील त्या मार्क कॉपीमध्ये असणार आहे। आणि चुकून जर ते इकडे आले की ज्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलंय मी मतदान करणार नाही, तर पीआरओ त्यांना गाईड करतील की तुम्ही या ठिकाणी तुमचं मतदान आहे त्या ठिकाणी तुम्ही जा। आणि ज्या ठिकाणी अनेक्षर ए भरून दिलेले नाही त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना आहेत की किमान 2 तरी पुरावे त्यांचे तपासावे आणि अनेक्षर 2 म्हणजे एक घोषणापत्र टाईप आहे ते आपण त्यांच्याकडून भरून घ्यायचंय, जेणेकरून दुबार मतदारांबाबतीत हा विषय येणार नाही। आणि अशी शक्यता नाकारता येत नाही की या विषयामुळे थोडंसं तिथे काही लोक हुज्जत घालतील किंवा क्लॅरिफिकेशन घेतील, परंतु आमचे सर्व आरोंनी तिथल्या पीआरओंना व्यवस्थितपणे ट्रेन केलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या लेखी सूचना आपल्याकडे आहेत, त्यामुळे त्या लेखी सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे। या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की पोलीस यंत्रणा असतील किंवा त्या ठिकाणी निवडणुकीच्या साठी कायदा व सुव्यवस्था याच्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा असतील, या सर्वांशी आमचा अत्यंत चांगला समन्वय आहे। दुबार मतदारांच्या संदर्भामध्ये आपल्याला आताच सांगण्यात आलं की एकंदर 1,03,00,000 मतदारांच्या मध्ये दुबार मतदारांची संख्या जेमतेम 1,00,000 आहे आणि त्याच्यापैकी 48,000 लोकांनी ऑलरेडी आपले ऑप्शन्स दिलेले आहेत कुठं आम्हाला मतदान करायचे ते। त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती हा प्रश्न येणार असं मला वाटत नाही। जे खरोखरच दुबार आहे त्यांच्याबद्दल, अर्थात स्थानिक ठिकाणी काही वेळेला अन्य काही कारणामुळे लोक अडचणी निर्माण करायची शक्यता आहे, नाकारता येत नाही, पण त्या ठिकाणी पूर्णपणे यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांनी देखील योग्य ती काळजी आता त्या ठिकाणी घेतली जाईल। त्यामुळं प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला काही किरकोळ गोष्टी वगळता काही फार मोठा प्रसंग निर्माण होईल असं आम्हाला वाटत नाही। मुंबईमध्ये पोलीस यंत्रणेने 22,000 पोलीस या मतदानाच्या कार्यक्रमामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्या सर्वांचा त्यांचा जी पद्धत असते त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या सर्वांच्या ड्युटीज वगैरे ठरवून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्यांचं डिप्लॉयमेंट होईल। मतदान केंद्रावरती मोबाईल घेऊन जाण्याबद्दलच्या कुठल्याही स्पष्ट आदेश किंवा सूचना
जशा विधानसभेला होत्या त्या टाईपच्या नाहीये, परंतु शक्यतो एकतर मोबाईल घेऊन जाऊ नये आणि घेऊन गेले तर ते देखील बंद असावे, मतदान केंद्रामध्ये ते चालू असू नये, अशा पद्धतीच्या आमच्या सूचना आहेत. सर, दक्षिण मुंबईमधल्या काही प्रभागांमध्ये काही उमेदवार होते त्यांना उमेदवारी अर्ज भरताना ते प्रकरण सगळ्यात मोठं गंभीर स्वरूपाचं होतं. स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरती अनेक लोकांनी आरोप देखील केले, त्याचे व्हिडिओज देखील व्हायरल झाले. जे आरो अधिकारी आहेत त्यांच्यावरती देखील हा ठपका ठेवण्यात आला. त्यांनी जी पावती दिलेली होती उमेदवार, जे इच्छुक उमेदवार होते त्यांना भरण्याकरता, ती पावती खोटी होती का काय? याच्याबद्दलचा आमचा सुस्पष्ट अहवाल आम्ही ऑलरेडी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे आणि आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि न्यायालयानं सुद्धा काही सध्या माझ्या माहितीप्रमाणे काही रिलीफ दिलेला नाही आहे उमेदवारांना. त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त भाष्य मला आत्ता करता येणार नाही, पण आमचा अहवाल आम्ही सबमिट केलेला आहे. आमच्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचा मी पुन्हा एकदा सांगतो, त्याचा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या या उमेदवारी अर्ज भरू न देण्याबद्दलच्या तक्रारी होत्या आणि त्याच्याबद्दलचा अहवाल आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे. तो आपल्या सर्वांनी, बऱ्याच जणांनी त्याचं वृत्तांकन यापूर्वी केलेलं आहे आणि आता हे प्रकरण पूर्ण न्यायालयामध्ये गेलेलं आहे. सर, मुलुंड के वार्ड नंबर 103 में लोक एवरेस्ट बिल्डिंग है, उसके 614 वोटर्स जो है वार्ड नंबर 104 में शिफ्ट किए गए थे, तो चुनाव आयोग ने निर्देश दिया था इसको सही करें, तो क्या वो सही हो गया है? नहीं, ऐसा कोई निर्देश नहीं है चुनाव आयोग का. मेरे पास कॉपी है, मेरे पास प्रति है. उसमें से जो लोग 103 में है उनका समावेश उसी में है और जो 104 में है वो उसके जो लोकेशन है बिल्डिंग का वो चेक किया है और जो कार्रवाई की हुई है, मतलब जिनको जहां रखा है वो सही प्रभाग में रखा है, ऐसा रिपोर्ट दिया है. मुंबई महानगरपालिका के चुनाव, इनकी जो तैयारियां करनी है वो पूरी तरह से तैयारी हम लोगों ने की है, जिसमें रिजर्वेशन, पूरे पोलिंग स्टाफ के लिए उनका प्रशिक्षण, मतदार यादी प्रसिद्ध करना, मतदार केंद्रों की संख्या निश्चित करना और स्थान निश्चित करना, जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन है उनकी तैयारी करना, सब यंत्रणाओं को उनकी जिम्मेदारी और उनकी ड्यूटीज, इनका अलोकेशन करना, ये सब चीजें अभी महापालिका ने पूरी तरह से इसके ऊपर तैयारियां पूरी की है और 15 तारीख जो चुनाव होने जा रहे हैं उस दिन सार्वजनिक छुट्टी शासन ने डिक्लेयर की है. इस दिन सुबह 7:30 बजे से वोटिंग की प्रक्रिया शुरू होगी और 16 तारीख को मतों की गणना होगी. इसकी भी पूरी तैयारी हमने की हुई है और मैं इस पत्रकार परिषद के माध्यम से सभी को आह्वान करना चाहूंगा कि ज्यादा से ज्यादा लोगों ने मतदान प्रक्रिया में सहभागी होकर अपना हक और अपना अधिकार
दोनों मतों के माध्यमों से हमारे तक पहुंचाना चाहिए और लोकशाही प्रक्रिया में सहभागी होना चाहिए। जो विधानसभा लोकसभा के वक्त जो हमने 12 प्रूफ थे, उसमें से सिर्फ मनरेगा का प्रूफ थोड़ा सा शहर में लागू नहीं होता है, महापालिका इसमें, तो वो छोड़कर सारे जो आइडेंटिटी कार्ड्स एप्लीकेबल है वो अलाउ किए। फॉर एग्जांपल आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पैन कार्ड, तो जनरली सबके पास आधार कार्ड, पैन कार्ड, एपिक कार्ड ही होते ही हैं, तो उस आधार पे किया जाएगा। सर, विधानसभा के लिए जो नॉर्मल इंस्ट्रक्शन है उसमें कोई ज्यादा चेंजेस नहीं है। मतदान केंद्र भी मैक्सिमम वही है और सिस्टम भी पूरी वही रहेगी। सर जी, हमें ये बताइए कि आप लोग इतनी मेहनत करते हैं, अधिक से अधिक आह्वान करते हैं, पत्रकारों के माध्यम से आप जन संदेश देते हैं, लोग पर वोटिंग कितनी होती है? 50 से 60%, 40% लोग अभी भी लोग बाहर हो जाते हैं। तो इसके लिए कोई नया नियम या कोई किस तरीके से कोई प्राविधान आप लेकर आने वाले हैं क्या, वो बताइए। ऐसा प्रावधान हम नहीं कर सकते। हम लोगों से अपील कर सकते हैं आपके माध्यम से, और अलग अलग सोशल मीडिया होगा या अन्य चीजों की तरह से कि आप मतदान में ज्यादा से ज्यादा शरीक होइए। मुझे ये बताना चाहूंगा कि इस समय जो मतगणना होगी वो कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट इन दोनों को साथ में जोड़ के करने के आदेश हैं। इसमें अगर कंट्रोल यूनिट किस वजह से काम डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है, ये बैकअप रहेगा। इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू, प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले यूनिट। तो ये वहां पे लगाया जाएगा, ये अभी बैकअप में है और हमें ये बताया गया, जो ये मशीन बनाने वाली कंपनी है बेल, कि इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट औरों के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा, तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी। फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार, अगर आपातकालीन परिस्थिति निर्माण हो जाए तो यूज की जाएगी। याचं डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याचं हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे। हे कंट्रोल युनिटच असल्यामुळं याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे। ते पुन्हा एक वार मतदानाच्या दिवशी, मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक वार सगळ्यांना देण्यात येतं। नहीं, सगळे सजेशन ऑब्जेक्शन झालेले हैं। नहीं, सारे सजेशन ऑब्जेक्शंस पूरे हो चुके हैं और जो अंतिम मतदान केंद्रों की लिस्ट है वो पब्लिश की है हमने, उसमें अभी कोई बदलाव की कोई गुंजाइश नहीं है। 3 किलोमीटर असेल असं नहीं, 3 किलोमीटर कुठेच नाही आहे, प्रभाग नाही आहे 3 किलोमीटर। पीआरओच्या सहीनी सगळ्यांना टोकन देण्यात येतील आणि स्टँडर्ड टोकनचा जो फॉर्मॅट आहे तो सगळ्या आरोंना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। त्याच्यामध्ये खालती पीआरओची सही असणार आहे। त्याच्यामुळे मतमोजणीचा वेळ जेव्हा मतमोजणी बंद होईल त्याच्या आधी जे लोक त्या प्रांगणामध्ये आलेले असतील त्या सगळ्यांना ती टोकन दिली जातील आणि त्याच्यानंतर त्या प्रांगणामधली एंट्री आहे ती बंद केली जाईल।
हमारे पास जो सूचना और आदेश है उसके मुताबिक जो डिजिटल मीडिया में कैनवासिंग की जाती है वो डिजिटल मीडिया की कैनवासिंग हैज टू बी अप्रूव्ड बाय द इलेक्शन ऑफिसर्स। हमारे पास जो डिजिटल मीडिया के इस तरह से स्क्रिप्ट्स आए थे वो सब हमने देखे, उसका अभ्यास किया और उन पार्टियों को बुला के उनके साथ डिस्कस करके उसमें जो चेंजेस हमने सुझाए वो सभी चेंजेस उन लोगों ने एक्सेप्ट किए और इस तरह से कुछ वर्ड्स हमने उनको चेंज करने की रिक्वेस्ट की थी, वो उन्होंने एक्सेप्ट की, तो इसीलिए उस पर कार्रवाई करने का कोई प्रश्न उपस्थित नहीं हुआ है। एज फार एज द पब्लिक स्पीचेस आर कंसर्न, उसकी सिर्फ नोट लेके हमें इलेक्शन कमीशन को अवगत कराना है, क्योंकि दोज आर नॉट अप्रूव्ड और नॉट नेसेसरली टू बी अप्रूव्ड बाय द इलेक्शन ऑफिसर्स। वोटर स्लिप आपके घर में पहुंच जाएगी, हर इलेक्शन के पहले पहुंच जाती है। वैसे अभी 50% लोगों को अभी पहुंच गई है और अगले कल तक सबके पास, कल या परसों सुबह तक सबके पास वो पहुंच जाएगी। आयोगाने दिलेला वेळ आहे 7:30 ते संपूर्ण राज्यासाठी आहे. त्याप्रमाणे तो राज्यासाठी आहे पूर्ण संपूर्ण राज्यासाठी 7:30 ते 5:30 अशी मतदानाची वेळ दिलेली आहे. So seized in K East, Jogeshwari. No, various places, but some 20 lakh has been, I am told that has been seized yesterday. निवडणूक प्रक्रियेची समस्या नाही. निवडणूक प्रक्रियेच्या समस्येमध्ये आतापर्यंत तरी आम्हाला कुठलीही मोठी अडचण किंवा अशी काही जाणवलेली नाहीये. कर्मचाऱ्यांची उपलब्धता हा एक अडचण काही प्रमाणामध्ये जाणवली, पण आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत सक्षम आणि कठोरपणे त्याच्यावरती उपाययोजना केल्यामुळं तो प्रश्न आता आवाक्यामध्ये आहे. पण प्रक्रियेशी संबंधित जर आपण म्हणाल तर कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि त्यांचं प्रशिक्षणामध्ये सहभागी न होण्याचं प्रमाण, ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर अन्य कोणत्याही स्वरूपाची अशी कुठलीही अडचण प्रक्रियेमध्ये आम्हाला आतापर्यंत आलेली नाही. त्याच्यावरती आम्ही नाही भाष्य करू शकत. फक्त त्यांनी मतदारामध्ये सहभागी एवढं व्हावं एवढं आवाहन करू शकतो, पण त्याच्यावरती आम्हाला नाही सांगता येणार. संवेदनशील अतिसंवेदनशील एकही नाही आहे आपल्याकडे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्र नाही आहे आपल्याकडे. फक्त जिथे मला वाटतं 10 किंवा 20 पेक्षा जास्त पोलिंग स्टेशन आहेत तर तिथे पोलीस गर्दीसाठी जी काही उपाययोजना असेल ती करतात, पण अशी काही केंद्र नाही आहेत आपल्याकडे. एकाच लोकेशनवरती जास्तीत जास्त मतदान केंद्रे, या दृष्टिकोनातून पोलिसांची जी काही यंत्रणा असते ती जास्त फोकस असते. यावेळेस आपण 2017च्या कम्पॅरिझनमध्ये एका लोकेशनवरती जास्त मतदान केंद्रे असते ती कमी केलेली आहे आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण हे प्रमाण फारच कमी केलं होतं, तेच आपण आता मेंटेन ठेवतो आहे. यावेळेस आपण 2017च्या कम्पॅरिझनने जवळपास 300 मतदान लोकेशन
आपली वाढलेली आहे. So I just want to ask, how many employees did you act against for not turning up for the training, and is the action still ongoing? We have appealed to them thrice. We had first training, who were absent, we had appealed. In the second training also we had appealed. After third training was also organized on 9th and 10th January. People who failed to turn for the third training also, for them only the show cause notices have been issued. And it is around 4,000. Show cause notices have been issued and the names have been given to concerned police stations, and we have requested police to get that staff in case they are not coming. But before that also, through our disaster management, we had called almost 2,000 people yesterday on telephone and they have reported today. No, the training is mandatory. Even they turn up late, they will have to undergo the training. As a training है. So training is not a problem. It's a continuous process. We ensure without training they cannot participate in the polling process. नहीं, जहाँ पे आपका नाम है वहीं पे वोट करना पड़ेगा. देयर इज नो क्वेश्चन ऑफ गोइंग एनीवेयर एल्स एंड वोटिंग. नहीं, वो लॉट ऑफ पब्लिसिटी इज बीइंग गिवन. वोटर लिस्ट, वोटर स्लिप्स विल बी इशूड बाय पॉलिटिकल पार्टीज ऑन देयर ओन एज वेल एज बाय इलेक्शन अथॉरिटीज, दैट इज BMC. So I don't think there should be any issue as far as knowing your polling booth is concerned. Thank you, and आपका सहकार्य ऐसे ही रहने दीजिए. Thank you.